नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लेडीज स्पेशल इंटिरियर टिप्स मध्ये. आज आपण बोलणार आहोत आपल्या घरातल्या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि श्रद्धेच्या विषयावर, म्हणजेच आपल्या देवघरावर. देवघर हे साधारण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या फिनिशिंग मटेरियल मध्ये येतं. जसं की आपण मार्बलचं मंदिर बनवू शकतो, लाकडाचं बनवू शकतो, प्लायचे जे आता हल्ली आपण बनवतो ते आहे, आणि ॲक्रेलिक आहे, ग्लास आहे. अशा वेगळ्या वेगळ्या मटेरियलमध्ये आपण मंदिर बनवू शकतो. आता हे मंदिर बनवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा आधी आपले देव किती आहेत, आपल्याला किती मोठ्या फ्रेम्स ठेवायच्या आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याकडे छोट्या मूर्त्या किती आहेत, टाक किती आहेत, याचा आपण विचार करूनच त्या मंदिराची साईज ठरवली पाहिजे. आणि अर्थात आपल्याकडे किती जागा आहे, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला उभं राहून पूजा करायची आहे, नॉर्मल आपल्याला खुर्चीत बसून पूजा करायची आहे, का खाली जमिनीवर बसून करायची आहे, छोटा चौरंग घेऊन करायची आहे, त्याप्रमाणे त्याची हाईट आपण ऍडजस्ट करू शकतो. अर्थातच आपल्याला खाली नैवेद्य किंवा पोथी वाचनासाठी एखादा छोटा ट्रे असणं गरजेचं आहेच. प्लस देव्हाऱ्याचं जे इतर सामान असतं, वाती, फुलवाती, तूप, तेल, अशा काही ज्या आपल्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी पण स्टोरेज असणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपल्याला काही जण दरवाजे पण करतात देव्हाऱ्याला, की आपण देव्हाऱ्याला काही बंद करतात. सो त्याच्यासाठी आपण पॉकेट डोर्स घेऊ शकतो, ओपन जाळीचे दरवाजे घेऊ शकतो, ॲक्रेलिकचे दरवाजे घेऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मंदिर बनवू शकता. स्टे ट्यून पुढच्या टिपसाठी.